नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज अंडा बिर्याणी बनवणार आहे। तर 2 व्यक्तीसाठी बनवणार आहे मी। तर इथे 4 अंडे घेतलेले आहेत, त्याला धुवून घेतलेला आहे आणि कुकरमध्ये टाकून 1 ग्लास पाणी टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। झाकण लावायचे आणि गॅसवर ठेवून द्यायचे, मध्यम गॅसवर ठेवायचे। तर इकडे शिट्टी होईपर्यंत मी इथं तांदूळ घेतलेले आहेत। तर इथं 1.5 कप तांदूळ घेतलेत, तर वजनानं 300 ग्राम घेतलेले आहेत, धुवून घ्यायचेत। तर मी इथे 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवले होते। तर आता चाळणीमध्ये काढून घेतलेत। अंडे पण एकदम छान असे शिजलेले आहेत। थंड पाणी टाकून सोलून घ्यायचे। तर अशा पद्धतीने थोडंसं टच करून सोलून घ्यायचे। तर इथं सर्व अंडे सोलून झालेले आहेत। बटाईने असे काप करून घ्यायचे। एकदम छान असा मसाला याच्यामध्ये मुरतो, यासाठी सर्व अंड्याला मी रेगा मारून घेतल्यात बटाईने। तर इकडे मोठी कढई ठेवलेली आहे, चवीनुसार मीठ टाकायचे, 2 ग्लास पाणी टाकले। आता भिजत घातलेले तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे। तर 90% तांदूळ हा शिजवून घ्यायचा आहे। तर मी इथं अंडा बिर्याणी कढईमध्ये बनवणार आहे, त्यामुळे मी तांदूळ 90% शिजवून घेणार आहे। तर आता एकदम छान असं शिजलेलं आहे। ते एका चाळणीमध्ये काढायचं आणि थोडंसं थंड पाणी टाकायचं वरून। तर अशा पद्धतीने पांगवून ठेवायचं आहे। आता इथं गॅसवर कढई ठेवली आहे आणि तेल टाकायचं भरपूर। वाळलेला कांदा तळून घ्यायचा आहे। तर अंडा बिर्याणीसाठी लागणार आहे, तर मी एका प्लेटमध्ये तळून ठेवणार आहे। ओला कांदा तळायला वेळ लागतो आणि तेलकट जास्त होतं, त्यामुळे मी इथं वाळलेला कांदा वापरत आहे। तर मी आता या कांद्याची रेसिपी पण टाकलेली आहे, कांदा वाळवून ठेवलेली। आता एकदम छान असं तळून तयार झालेलं आहे। तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। जास्त करपायचा पण नाही, असा लालसर असा कांदा तळून तयार झालेला आहे। तर इथे मी तेल बाजूला काढलेलं आहे थोडंसं आणि अंडे फ्राय करून घेणार आहे। तेलामध्ये सुरुवातीला अंडे टाकले आणि लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकायची थोडीशी, कांदा लसूण मसाला टाकायचा थोडासा आणि सर्व अंडे ही फ्राय करून घ्यायचे। तर इथे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे थोडासा, आता ही पण फ्राय करून घेणार आहे। आता एकदम छान असे अंडे फ्राय झालेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। गॅस बंद केलेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अंडे। सर्व मसाला अशा पद्धतीने बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याच कढईमध्ये मी आता बिर्याणीचा फोडणी टाकणार आहे। तर याच्यामध्ये तेल टाकायचे, सुरुवातीला जिरे टाकायचे, जिरे जर नसतील तर 6 जिरे टाकायचे। लवंग दालचिनी 2 मिरे टाकलेले आहेत, तेजपान टाकले आणि इथं काजू टाकलेले आहेत 2-4। हे सर्व आता तळून घ्यायचे। हे आता तळत आलेलं आहे, याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा छान तळलेला आहे। तर याच्यातच लसूण पेस्ट टाकलेली आहे, ही पण तळून घ्यायची।
कांदा गुलाबी रंगात झालेला आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे। तर इथं मी एक टोमॅटो कट केलेला आहे, याच्यामध्ये आता तळून घ्यायचे। थोडंसं मऊसर होण्यासाठी याला झाकण ठेवायचे आणि तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे। तर एकदम छान असं झालेलं आहे। आणखीन थोडंसं 1 मिनिट ठेवणार आहे मी। आता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। राहिलेले साहित्य आता याच्यात टाकून घ्यायचे। सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकायचे। तर इथे मी 3 प्रकारचे तिखट घेतलेलं आहे। बेडगी मिरची, घरगुती लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। धने जिरे पावडर आहे 1 चमचा, कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा, बिर्याणी मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा। आता हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे। अर्धी वाटी दही घेतलेलं आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना कट करून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये टाकून घ्यायचे। बिर्याणीला छान चव येते पुदिन्यामुळे। तर आता हे अंडे टाकून परतून घ्यायचे। मसाल्यामध्ये गॅस कमीच ठेवायचा आहे। आता याच्यावर तांदूळ टाकून घ्यायचे। ते शिजलेला भात आहे ती। थोडासा तळलेला कांदा टाकायचा वरून आणि नंतर वरून भात टाकायचा आहे। आता सर्वच भात मी याच्यावर टाकून घेणार आहे आणि थोडासा कांदा। एकदम गॅस कमी ठेवायचा आहे। कोथिंबीर टाकायची वरून थोडीशी। तर इथे मी केसरचं थोडंसं काड्या भिजत घातल्या होत्या, त्याचं थोडंसं पाणी टाकलेलं आहे कलर येण्यासाठी आणि थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये। थोडंसं ओलसरपणा येतो बिर्याणीला। 2 चमचे तूप टाकायचे। दहा ते 20 मिनिटं असंच कमी गॅसवर झाकून ठेवायचे। तर बघू शकता थोडंसं हलवून घ्यायची बिर्याणी। तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं पाणी आहे मध्ये, आणखीन झाकून ठेवणार आहे। एकदम छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे। बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।